महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळ्यात आलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी गुलमोहर विश्रामगृहात 5 कोटी रुपये ठेवले आहेत। माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप। महाराष्ट्र शासनाची अंदाज समिती आज धुळ्यात दाखल झाली आहे। ही समिती धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेणार आहे। या समितीमध्ये विधिमंडळातील 29 आमदारांचा समावेश आहे। त्यांपैकी आमदार आज धुळ्यात दाखल झाले आहेत। या आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी 5 कोटी रुपये गोळा केले असून ते गुलमोहर विश्रामगृहात ठेवले असल्याचा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला आहे। विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ही अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोत यांची खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर बुक असल्याची माहिती गोटे यांनी दिली आहे। 15 मे पासून ही रूम त्यांच्या नावावर बुक करण्यात आली असल्याने त्यांनी सांगितले आहे। काय या ठिकाणी अंदाज समितीची कमिटी आलेली आहे। त्या कमिटीचे प्रिय जे होते ते 16 मे पासून आज तागायत या रूममध्ये आहे। आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून आज दिवसभर या ठिकाणी पोचवण्यात आलेले आहे। अशी रक्कम माझ्या अंदाजाने जवळजवळ 5 ते 5.5 कोटी रुपये आहे। याने स्वतःचं कुलूप लावले काय आणि हे बेपत्ता झालेले आहे काय। आता आमदार लोक पैसे गोळा करतात हा आरोप होत होता। मी आता हे माझ्या राजकीय आयुष्यात दुसऱ्यांदा सिद्ध करतो आहे। पहिल्यांदा पंचायत राज कमिटीमध्ये असताना मी 5 लाख रुपये घेत असताना पकडून दिलं त्यांचा असता हा रूम कोणाच्या नावावर 5ची कॉपी देतो ना काय। माझ्याकडे 5ची कॉपी आहे ना काय। किशोर पाटील खाजगी सचिव हे कमिटी चेअरमन समजलं। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।